अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे महाराजांची पुण्यतिथी। सर्वांनी ज्या काही सेवा केल्या असतील त्या सगळ्यांच्या फळाला येऊ देत। प्रत्येकाला जे हवंय, जे सुख हवंय, जे इच्छा हवी आहे ती महाराजांच्या कृपेने तुम्हाला मिळू दे अशीच महाराजांच्या चरणी प्रार्थना मी करेन आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करेन। बघा, 19 तारखेला आहे अक्षय तृतीया। तर अक्षय तृतीयेनिमित्त आपण कवड्यांची सेवा कशा पद्धतीने करायची आणि ही सेवा का केली जाते। बघा, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येणाऱ्या दिवसाला अक्षय तृतीया ही साजरी केली जाते। गुढीपाडव्या इतकंच, दिवाळी इतकंच, गुढीपाडव्या इतकंच आणि दिवाळी इतकंच, दसऱ्या इतकंच महत्त्व या सणाला देखील आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा म्हणजे अक्षय तृतीया देखील आहे। या दिवशी देखील कोणत्याही प्रकारचा मुहूर्त वेळ पाहावी लागत नाही। संपूर्ण दिवस हा शुभ असतो। अक्षय तृतीया कशाला म्हणतात? अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारा, म्हणजेच कधीही न संपणारा। ज्यावेळेस पांडव अरण्यात होते त्यावेळेस भगवान विष्णूंनी म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने त्यांना अक्षय पात्र दिलं होतं। त्यातून त्यांना अन्नाचा पुरवठा झाला होता आणि तो कधीही न संपणारा होता। त्यामुळे अक्षय पात्राला आणि अक्षय तृतीयेला अतिशय महत्त्व आहे आणि अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारं। या दिवशी आपण जर माता लक्ष्मीची सेवा केली तर भगवान विष्णूंपर्यंत ही सेवा पोहोचते आणि आपल्याला जे हवंय ते मिळत असतं। म्हणजे बघा, आता तुम्ही कशासाठी ही सेवा करू शकता? एक तर तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन हवं असेल, नोकरीमध्ये तुम्हाला नोकरी मिळवायची असेल, त्याच पद्धतीने कर्जबाजारी असेल किंवा तुम्हाला धनलाभाचे मार्ग मोकळे करायचे असतील, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे करायचे असतील, एखादं तुमचं बुटीक आहे किंवा तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट करताय, छोटा मोठा व्यवसाय तुम्ही घरातून चालू केलेला आहे पण त्याच्यात तुम्हाला हवं तसं यश मिळत नाहीये, त्यामुळे त्याच्यामध्ये अजून वाढ व्हावी, तुम्हाला जे हवं आहे ते मिळावं, यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची ही सेवा करायची आहे जी कवड्यांची आहे। आणि त्याचसोबत मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओच्या शेवटी एक तुम्हाला अनाउन्समेंट करणार आहे जे आपण सुरुवात केली आहे घरातूनच करण्यासाठी आणि यामध्ये महाराजांच्या कृपेने यश मिळो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सर्वांची देखील मला साथ हवी आहे। तर काय आहे ते हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। बघा, आता अक्षय तृतीया दिवशी पांढऱ्या कवड्यांची सेवा करायची आहे। आता ताई पिवळ्या कवड्या आणू का अशा कोणताही प्रश्न विचारत नाही, आपल्याला या सेवेसाठी पांढऱ्याच कवड्या हव्या आहेत। आता तुम्ही तुळजापूरला गेला असाल, तुळजापूरच्या आपल्या तुळजाभवानी आईच्या गळ्यात देखील पांढऱ्या कवड्यांचीच माळ असते। तिथे देखील तुम्हाला पांढऱ्या कवड्याच दिसतील। ज्यांच्या घरी परडी असते तिथे देखील पांढऱ्या कवड्यांचीच माळ असते, बरोबर? त्या पांढऱ्या कवड्या आपल्याला घरी आणायच्या आहेत। जर तुमच्या घरामध्ये अगोदरपासून कवड्या असतील तर त्याच तुम्ही वापरू शकता, पण नुसत्याच घ्यायच्या आणि ठेवायच्या असं करू नका। त्याच्यावरती सेवा देखील करणं तितकंच महत्त्वाचं आहे। जोपर्यंत तुम्ही त्याला चार्ज करणार नाही, तुम्हाला तर मोबाईलचं ॲडिक्शन झालेलं आहे, प्रत्येकाला मोबाईलचं ॲडिक्शन झाले, माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाला मोबाईलचं ॲडिक्शन झालेलं आहे, बरोबर? तर आपण मोबाईलला चार्जिंगच केलं नाही, तर चार्जिंग नाही केलं तर ते बंद पडणार, आपलं चिडचिड होणार, सगळं होणार। त्याच पद्धतीने सेवेचं देखील आहे, आपण त्याच्यावरती सेवाच नाही करणार, आपण त्याला चार्जच करत नाहीये, तर ती का आपल्यासाठी काम करेल? मग आपली काय होणार? आपली देखील चिडचिड होणार, धांदल उडणार, सगळं रागराग होणार, सगळं काही आपलं देखील होतं, बरोबर? जसं आपल्याला एखाद्या गोष्टीची ॲडिक्शन असतं त्याच पद्धतीने सेवेचं देखील ॲडिक्शन लावा तुम्ही। जोपर्यंत सेवा करणार नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्यासाठी चार्ज होणार नाही आणि ती गोष्ट चार्ज झाल्याशिवाय आपल्यासाठी काम करणार नाही। यासाठी आपल्याला त्या कवड्यांवरती सेवा करायची, फक्त आणायच्या आणि ठेवायच्या असं अजिबात नाही करायचं। कवड्यांवरती काय काय सेवा करायच्या? आता सेवा भरपूर आहे, पण मी इतक्या सेवा कशा करायच्या ताई हा देखील प्रश्न येणार आहे तुमच्या मनात आणि त्याचं उत्तर देखील मी तुम्हाला देणार आहे पुढेच। बघा, आता सेवा म्हणजे पांढऱ्या कवड्या तुम्हाला या दिवशी आणायच्या आहेत। पांढऱ्या कवड्या आपल्या देवघरासमोर बसायच्या, एक छोटीशी प्लेट घ्या, तुम्हाला स्क्रीनवरती देखील दिसत असेल, त्याच्यामध्ये 7 पिवळ्या कवड्या ठेवायच्या। पिवळ्या म्हणजे ज्या पांढऱ्या आहेत त्याच। आणल्यानंतर हळद घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि पिवळ्या करायच्या तुम्हाला, बरोबर? चोळून व्यवस्थित त्या कवड्या पिवळ्या करायच्या, थोडंसं सुकवायचं, त्या कवड्या पिवळ्या होतात। पिवळ्या कवड्या आणू का हा प्रश्न विचारू नका, आपल्याला ही सेवा पांढऱ्याच कवड्यावरती करायची आहे। फक्त आणल्यानंतर हळदीचं पाणी लावायचं म्हणजे त्या पिवळ्या होतात। आणल्यानंतर त्या एक डिश घ्या, त्याच्यावरती तुम्हाला तांदूळ ठेवायचा आहे, थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि तुम्हाला त्या 7 कवड्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत। 7 कवड्या ठेवल्यानंतर कवड्यांना देखील हळदी कुंकू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सेवा करायची। तुम्ही प्लेटमध्ये ठेवून करा किंवा तुमच्या हातात कवड्या घेऊन तुम्ही सेवा करा तरी देखील चालणार। आता सेवा काय करायच्या? या सेवा केल्यामुळे त्या कवड्या आपल्यासाठी काम करतात, आपली अडकलेली कामे मार्गी लागतात, आपल्याला जे काही हवं आहे आयुष्यामध्ये ते मिळण्याची संधी मिळते आपल्याला।
आणि आपल्या वाटेत जे काही काटे वगैरे होते ते सगळे निघून जाण्यास मदत होते, धनप्राप्ती होते, माता लक्ष्मी प्रसन्न होते, भगवान विष्णू प्रसन्न होतात. त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे. सगळ्यात अगोदर 16 वेळा श्री सुक्तम बोलायचं. ताई 1 वेळा बोलू का? प्रश्न विचारायचाच नाही. आपल्या इच्छा इतक्या आहेत ना भल्या मोठ्या, आणि आपण सेवा इतकुशी करणार, बरोबर नाही नाही. त्यामुळे सेवा देखील आपली जितकी मोठी इच्छा तितकी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. सेवेचा बँक बॅलन्स कसा वाढेल याकडे लक्ष द्यायचं. त्यामुळे सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला काचकूच करायची नाही, कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंटच नको आहे आपल्याला, बरोबर. 16 वेळा श्री सुक्तम तर 16 वेळा श्री सुक्तम बोलायचंच आहे. 16 वेळा श्री सुक्तम 16व्या वेळेस फलश्रुती सहित बोलायचं. फलश्रुती अगोदर बोलायची नाही, 16व्या वेळेस एकदाच फलश्रुती बोलायची आहे. 16 वेळा श्री सुक्तम झाल्यानंतर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा, तुमच्या इच्छेने. संस्कृतमध्ये म्हटलात तर लगेच होईल, प्राकृतमध्ये थोडासा वेळ लागेल, पण संस्कृतमध्ये तुमचे उच्चार स्पष्ट असतील तरच बोलायचं, नाहीतर बोलून काय उपयोग नाही, त्याचं फळ देखील मिळायला हवं ना. त्यासाठी आणि संस्कृत खूप सोपं आहे म्हटलं तर, तुम्हाला नसेल येत तर तुम्ही ऐका, रोज तुम्ही श्रवण केल्याने तो देखील तुमचं पाठ होऊन जाईल. हरि ओम, सॉरी श्री सुक्तम नाही, व्यंकटेश स्तोत्र आपल्याला बोलायचं आहे. त्यामुळे व्यंकटेश वासुदेवं प्रद्युम्नोमित विक्रमः शंखचर्णो अनिरुद्धस्य शेषाद्रिपतिरेवचः जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः. अशा पद्धतीने व्यवस्थित बोलायचं. तुम्ही श्रवण, मला देखील येत नव्हतं, मी देखील कुठून पाळण्यातून शिकून आलेली नाही, मला देखील येत नव्हतं. श्रवण केल्याने प्रत्येक गोष्ट आत्मसात होते ना, आपल्याला देखील ते बोलता येतं, आपल्याला देखील ते उच्चार स्पष्ट होतात. त्यासाठी तुम्ही श्रवण करा, बरोबर. नंतर काय करायचं? 16 वेळा श्री सुक्तम झालं, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र झाल्यानंतर तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे, 1 माळ कमलात्मक मंत्राची घ्यायची आहे, 1 माळ कुबेर मंत्राची घ्यायची आहे, 1 माळ विष्णू गायत्री मंत्राची घ्यायची आहे, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची घ्यायची आहे, आणि 1 माळ तुम्हाला नवार्णव मंत्राची घ्यायची आहे. तुम्ही म्हणाल की आता ताई इतक्या सेवा कधी करू, असा देखील प्रश्न पडला असेल तुम्हाला, बरोबर ना. तर असं न करता जर तुम्हाला 1 माळ करणं शक्य नसेल तर तुम्ही 24 वेळा बोलू शकता. प्रत्येक मंत्र 24 वेळा बोलायचा, म्हणजे 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा गायत्री मंत्र, सगळ्यात पहिला गायत्री मंत्र बोलायचा, 24 वेळा कुबेर मंत्र, 24 वेळा नवार्णव मंत्र बोलायचा आहे, बरोबर. अशा पद्धतीने आणि 24 वेळा कमलात्मक मंत्र, हे 6 मंत्र तुम्हाला व्यवस्थित बोलायचे आहेत. हे झाल्यानंतर तुम्हाला 1 माळ आपल्या गुरूंसाठी घ्यायची आहे. कुठलीही सेवा करताना आपल्या गुरूंच्या साक्षीने, गुरूंना साक्षी मानून किंवा गुरूंची आज्ञा घेऊन आपल्याला सेवा करायची असते, बरोबर. त्यामुळे गुरूंना विसरायचं नाही. गुरूंच्या अगोदर आपल्याला आपल्या कुलदेवीला, आपल्या आई वडिलांना तर चुकून पण विसरायचं नाही. कुलदेवाला, कुलदेवीला अजून देखील भरपूर अशी लोक आहेत त्यांना आपली कुलदेवी कोणती आहे तेच माहिती नाही. तर कुलदेवी माहिती करून घ्या, त्याशिवाय तुम्ही गुरुचरित्र करा, कोणतेही पारायण करा, कुठेही सेवा करा, काही उपयोग नाहीये. त्यामुळे तुम्ही अगोदर आपली कुलदेवी माहिती करून घ्या. कुलदेवी कशी ओळखायची या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे. त्यामुळे नक्कीच या सगळ्या सेवा करा. या सेवा झाल्यानंतर ही सेवा अक्षय तृतीयेपासून 40 दिवस जर कंटिन्यू तुम्ही ठेवली तर मी शब्द देते तुम्हाला, किंवा मी आश्वासन देते तुम्हाला, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग सापडणार. नाही 40 दिवसात शक्य तर तुम्ही 11 दिवसाची सध्या करून पहा, नक्कीच फरक पडेल. नाही तेही शक्य नाही, दर पौर्णिमेला या सेवा करायच्या आहेत. आठवड्यातून एकदा मंगळवार किंवा शुक्रवार, किंवा दर पौर्णिमेला किंवा दुर्गाष्टमीला आपल्याला ह्या कवड्या चार्ज करायच्या आहेत. या कवड्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकता, तांदळावरती ठेवा किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही तिजोरीत ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरात ठेवू शकता. तांदळावरती ठेवले तरी देखील चालतात, तर आपल्या देवघरामध्ये रोज पूजा केली तरी देखील चालते. पण ह्या सेवा, या कवड्यांना चार्ज करायचं महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा, जसं सांगितलं मंगळवार किंवा शुक्रवार, पौर्णिमा किंवा दुर्गाष्टमी अशा दिवशी या कवड्या आवर्जून चार्ज करायच्या आहेत, तरच ते आपल्यासाठी काम करणार आहेत. आपण आता कोणती गोष्ट सुरू केलेली आहे ते तुम्हाला मी सांगायचं होतं. आता बघा सगळीकडे व्हायरल ट्रेंडिंग सुरू आहे उलन मॅट रंगोली, बरोबर. तर आपण आपल्या घरातून, मी स्वतः तयार करते, आपल्या घरातून आपण देखील उलन मॅट रंगोळीचे डिझाईन बनवतो. आता हे आहे आपल्या चौरंगावरचं आसन आहे, हे चौरंगावरचं आपल्या आसन आहे. आणि तुम्हाला मी नंबर देखील स्क्रीनवरती देते, त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे मला, आणि तुम्ही या गोष्टी तुम्हाला जे हवी आहे डिझाईन ती देखील कस्टमाइज करून देणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच संपर्क करा, आणि तुमचा पाठिंबा असेल तरच आपल्याला याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी बळ मिळणार आहे.
अशा पद्धतीने चौरंगाच्या खालची रांगोळी आहे बरं काही, चौरंगाच्या खालची रांगोळी आहे, म्हणजे चौरंगाच्या भोवतालच्या. आता एक एक पीस दाखवते तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या डिझाईन्स असणार आहेत. तुम्हाला जी हवी आहे, तुम्ही जी सांगाल ती डिझाईन तुम्हाला बनवून मिळणार आहे. ही आहे आपली उंबरा पट्टी. आता ही जरा मोठ्या साईजमध्ये बनवलेली आहे, कारण कस्टमरच्या डिमांडनुसार आपण बनवतो. तर ही आपण मोठ्या साईजमध्ये बनवलेली आहे, 40x8ची आहे. तर तुम्हाला जशी हवी तशी बनवून मिळणार आहे. त्याच पद्धतीने अजून एक उंबरा पट्टी आहे जी शुभचिन्हांची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची ही शुभचिन्ह याच्यावरती असणार आहेत. तर आणि क्वालिटी देखील चांगली आहे. हा धागा ओढला तरी तुटणार नाही. त्याच पद्धतीने वॉशेबल आहे, सगळ्यात महत्त्वाचं वॉशेबल आहे. आणि वॉशेबल असल्यामुळे क्वांटिटी चांगली असल्यामुळे धाग्याची क्वालिटी अगदी स्मूथ आहे, अगदी स्मूथ धागा आहे, रफ देखील धागा नाही, धाग्याची क्वालिटी देखील चांगली आहे आपल्याकडे. आणि त्याच पद्धतीने ही बघा, ही वेलकमची देखील कस्टमाइज करून घेतलेली आहे कस्टमरने. आता तुम्हाला उलटं दिसत असेल कदाचित, तर ही वेलकमची रांगोळी आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे तुम्हाला जी हवी ती डिझाईन कस्टमाइज करून मिळणार आहे. तर नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची रांगोळी हवी असेल तर तुम्ही नक्कीच आपल्याला संपर्क करू शकता. तुम्हाला जी हवी ती डिझाईन कस्टमाइज करून ऑल इंडियामध्ये कुठेही आपण डिलिव्हर करणार आहोत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला जी हवी असेल तुम्ही ती डिझाईन मला पाठवू शकता. तुम्हाला बनवून व्यवस्थित प्रकारे मिळणार आहे. अशा पद्धतीने स्वामींच्या कृपेने हे छोटंसं घरातून सुरू केलेलं आहे. त्याची सुरुवात देखील झालेली आहे स्वामींच्या कृपेने. पण तुमचा देखील पाठिंबा मला हवा आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही हा पाठिंबा द्यायला अजिबात विसरू नका. आज स्वामी पुण्यतिथी आहे, म्हटलं तुम्हाला आज दाखवावं. रोज म्हणते मी दाखवायचं, पण रोज नाही दाखवत, पण आज म्हणलं शुभारंभ करावा. महाराजांच्या आशीर्वादाने शुभारंभ केलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचा पाठिंबा, मला तुमची साथ हवी आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही याच्यामध्ये देखील माझ्या पाठीशी उभे राहा, कारण आपण सगळेजण एक कुटुंब आहोत. कुटुंबातील एका सदस्याला कुठे हातभार लावायचा किंवा कुठे पुढे घेऊन जायचं ते तुमच्या देखील हातात आहे आणि तुमच्याच हातात आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. या डिझाईनमध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये ह्याच्यामध्ये वेलकम लिहिलेलं आहे, याच्यामध्ये मराठी देखील सुस्वागतम लिहिता येतं. त्याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची तोरण आहे, वेगवेगळ्या प्रकारचं तोरण वगैरे तुम्हाला जसं हवं असेल तसं तोरण देखील बनवून मिळणार आहे. तुम्ही बघू शकता ही डिझाईन आणि नंबर देखील तुम्हाला स्क्रीनवरती फ्लॅश होत असणार आहे. सप्तपदी आहे, गृहप्रवेशाच्या रांगोळ्या आहेत, सगळं काही तुम्हाला अवेलेबल होणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ.